नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी इथे टोमॅटोची भाजी, कच्च्या टोमॅटोची भाजी दाखवणार आहे. कच्च्या टोमॅटोची चटणी किंवा भाजी जी आहे, खूप छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर. तर आता आपण इथे टोमॅटो जे आहेत ते कापून घेणार आहोत. याचेही आपल्याला लांब-लांब काप करून घ्यायचे आहेत. भाजीला थोडासा शिजण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे पातळ आणि लांब काप इथे मी करून घेतलेले आहेत. तर 1 चमचा मी इथे कुटलेला लसूण घेतलेला आहे. लसूण परतल्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदाही आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे. नेहमीप्रमाणेच आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपला जो कांदा आहे तो व्यवस्थितपणे आणि लवकर परतला जाईल. जास्त इथे आपल्याला गोल्डन ब्राऊन कांदा करून घ्यायचा नाहीये. आणि त्यानंतर आपण आता हिरवी मिरची येथे टाकून घेणार आहोत. पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर टाकून घेणार आहोत. मीडियम गॅसवर आपल्याला सर्व मसाले परतून घ्यायचे आहे. 1 चमचा आपण इथे लाल तिखट वापरणार आहोत. सर्व आपल्याला हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण टोमॅटोच्या फोडी टाकून पुन्हा एकदा परतून घेणार आहोत. सर्व मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे. सर्व मसाला टोमॅटोला लागला गेला आहे आणि चवीसाठी आता इथे आपण थोडासा गूळ वापरणार आहोत. गूळ टाकल्यामुळे अप्रतिम भाजीची चव लागते. गूळ टाकल्यानंतर पुन्हा एकदा परतून घेऊया आणि 10 मिनिटासाठी मी इथे झाकण ठेवून भाजी जी आहे टोमॅटोची ती शिजवून घेणार आहे. तर 10 मिनिटं झालेले आहे. तर बघूया टोमॅटोची भाजी आपली शिजली गेली की नाही. छान प्रकारे आपले हे टोमॅटो जे आहे ते शिजले गेलेले आहे. तर तुम्ही इथे सुरीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने चेकही करून बघू शकता. छान प्रकारे आपले जे टोमॅटो आहे ते शिजले गेलेले आहे. तर ह्यानंतर आता आपण इथे 2 चमचे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा परतून घेऊया. शेंगदाणे टाकल्यामुळे छान लागते भाजी. तुम्ही जर ओलं खोबरं जरी वापरलं तरीही चालेल. पटकन होते ही भाजी. बघा दिसतानाही किती छान दिसते ना. गरम गरम भाताबरोबर हे खूप सुंदर लागते ही भाजी. आणि अशाच प्रकारे तुम्ही लाल टोमॅटो, पिकलेले टोमॅटो जे असतात त्याचीही बनवली तरीही खूप छान लागते. तर मग चला गरमागरम खायला. कशी झाली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.